मित्रः अधुना पश्यन्तु द्वितीयः परिच्छेदः। इतः पूर्वं प्रथमे परिच्छेदे वयं दृष्टवन्तः यत् पृथुवैन्यं कस्यापि स्तवनस्य अपेक्षा नास्ति। सः तस्य सद्गुणाः सर्वेषां पुरतः प्रकटीकर्तुम् इच्छन्ति। पश्यन्तु अग्रे किं भवति। द्वितीयः परिच्छेदः पश्यन्तु। एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्। एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण करतो। भ्रमणसमये तेन दृष्टं, फिरत असताना त्याने पाहिले यत् प्रजाः अतीव कृशाः च अशक्ताः। त्याने पाहिले की प्रजा अतिशय कृश आहे। कृश म्हणजेच काय तर बारीक आहे। च अशक्ताः आणि अशक्त आहे, म्हणजे आपल्या प्रजेची अवस्था खूपशी चांगली नाही हे त्याला कळलं। ताहा प्रजाः पशुवत् जीवन्ति। ती प्रजा आहे ती पशूंप्रमाणे जीवन जगतीये। ज्याप्रमाणे पशु जगतात, जे काही मिळतं ते खातात, जसे काही प्राप्त होईल त्यामध्ये जीवन व्यतीत करतात, त्याप्रमाणे जणू काही आपली प्रजा अगदी पशूंप्रमाणेच जगत आहे। वाईट अवस्था त्यांची चालू आहे हे त्याला कळतं। तसेच निकृष्टान्नं खादन्ति। निकृष्ट अन्नम, निकृष्टान्नम। निकृष्ट म्हणजेच काय तर हीन दर्जाचं अन्न। निकृष्ट म्हणजे हीन दर्जाचे, अन्नम अन्न म्हणजेच हलक्या दर्जाचे किंवा अगदी साधं अन्न ते खातात। तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः। ते पाहून राजा चिंतेत मग्न होतो। चिंतेत व्याकुळ होतो, म्हणजेच त्याला आता काळजी लागलेली असते आपल्या प्रजाजनांची। तदा पुरोहितः अवदत्। तेव्हा पुरोहित म्हणतो। पुरोहित म्हणजेच कोण तर यज्ञ करताना जे मंत्र गान करणारा व्यक्ती असतो त्याला पुरोहित म्हणलं जातं। आणि मग त्या राजाच्या राजदरबारातला तो जो पुरोहित असतो तो पुरोहित म्हणतो, हे राजन, हे राजा, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते। ते पुरोहित काय म्हणतात राजाला की हे राजा, धनधान्य आदी, धनधान्य इत्यादी, सर्वम इत्यादी सर्व काही, धनधान्य इत्यादी सर्व काही, वस्तुजातम म्हणजेच खरोखर किंवा वास्तविक, खरोखर हे सर्व काही जे आहे ते वस्तुतः खरोखर वसुंधरायाः उदर एव वर्तते। वसुंधरेच्या पोटातच आहे। म्हणजे जे काही धनधान्य पुष्प फळं जे काही आहे सर्व ते खरोखर कुठे आहे तर वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वी मातेच्या पोटामध्ये आहे। तत्प्राप्तुम यतस्व, आणि ते प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न कर। यतस्वमध्ये यत हा धातू आहे प्रथम गण आत्मनेपदी आणि या ठिकाणी लोट लकार आहे मध्यम पुरुष एकवचन। आत्मनेपदाचा स्व हा मध्यम पुरुष एकवचनाचा प्रत्यय जोडलेला दिसतो। तत्प्राप्तुम यतस्व हे वाक्य आलं आणि अधोरेखित यतस्वला असेल आणि सांगितलं तुम्हाला की लकार परिचयम कुरुत, त्यावेळी तुम्ही उत्तर अपेक्षित लिहिणं आहे लोट लकार हा। अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येतील। परिच्छेदातीलच वाक्य आणि त्यातील क्रियापदाला अधोरेखित करून लकार परिचयम कुरुत हा प्रश्न विचारला जाईल। त्यामुळे तुम्ही अतिशय सावधतेने उत्तर त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। ठीक आहे। तर पहा, पुरोहितांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की वसुंधरेच्या उदरामध्ये सर्व गोष्टी आहेत आणि तुला जर तुझ्या प्रजेला सुखी करायचं असेल, आनंदात ठेवायचं असेल, त्यांना शक्त म्हणजे चांगलं करायचं असेल, चांगल्या दर्जाचं बनवायचं असेल, तर तुला प्रयत्न करायला हवेत। ते सगळं प्राप्त करण्यासाठी पृथ्वी मातेकडे जाऊन प्रयत्न करायला हवेत। पुढचा तिसरा परिच्छेद। तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम। तदा म्हणजे तेव्हा, साधव्य, तेव्हा पृथुराजाने तदर्थम त्यासाठी, ते सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी धनुः सज्जीकृतम आपला धनुष्यबाण सज्ज केला। आपले धनुष्य जे आहे ते सज्ज केले। तदा भूमिः स्त्रीरूपम धृत्वा। तेव्हा ही जमीन म्हणजेच पृथ्वी स्त्रीरूपम धृत्वा, स्त्रीरूप धारण करून, तस्य पुरतः त्याच्या पुढे, पुरतः म्हणजे साधव्य त्याचा अर्थ पुढे,
आणि त्याला विरुद्धार्थी शब्द पृष्ठतः असा होतो. तर स्त्री रूप धारण करून त्याच्या पुढे प्रकटिता अभवत च अवदत, प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुःशासकः वेनराजः. अन्वय लावून असा घ्या, तव पिता वेनराजः दुःशासकः. तुझा वडील वेनराज हा अत्यंत वाईट होता. तुझा वडील वेनराज हा वाईट होता. राजधर्मस्य पालनम न अकरोत. राजधर्माचे त्याने पालन केले नाही. नाकरोतचा विग्रह न अधिकम अकरोत. राजधर्माचे पालन त्याने केलेले नाही वेनराजाने. तदा तेव्हा, मया माझ्याने, चोरलुंठक भयात. चोरलुंठक भयात या ठिकाणी सामासिक शब्द आहे आणि चोरलुंठक भयात याचा विग्रह करायचा झाला तर चोरलुंठकेभ्यः भयम असं होतो. पंचमी तत्पुरुष समास किंवा चोराः च लुंठकाः च इतरेतर द्वंद्व समास असे दोन्ही करू शकता. तुम्हाला मी लिहून दाखवतेच आहे पुढे. तर याचा अर्थ इथे बघा, चोर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे चोर, लुंठक म्हणजेच लुटारू, जे काही सोनं दागदागिने लुटणारे त्यांना लुटारू पण म्हणलं जातं. म्हणजे चोरणारे आणि लुटणारे फारसा फरक नाही दोघांमध्ये, पण हे दोन वेगवेगळे शब्द आपल्या मराठीमध्ये प्रचलित आहेत. तर चोर आणि लुटारू यांच्या भयापासून, यांच्या भयाने, धन धान्य पुष्प फलानी, धनम च धान्यम च पुष्पम च फलम च इतरेतर द्वंद्व समासः. धन धान्य पुष्प आणि फळे, मम उदरे निहितानी, माझ्या पोटामध्ये, निहितानी, निहितानीमध्ये धा धातू आहे, नि उपसर्गपूर्वक धा धातू, तृतीय गण परस्मैपद, माझ्या पोटात ठेवलेली आहेत. आता निहितानी हे रूप तुम्हाला लक्षात येईलच. पहा, क्त प्रत्यंत भूतकालवाचक धातू साधित विशेषण आहे या ठिकाणी. क्त प्रत्यंत नपुंसकलिंगाप्रमाणे चाललं, वन शब्दाप्रमाणे, वनम वने वनानी, त्याचप्रमाणे इथे निहितम निहिते निहितानी. अनेक गोष्टी आहेत ना तिच्या उदरामध्ये ठेवलेल्या, आणि म्हणून बहुवचन वापरले या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी मी चोरांच्या लुटारूंच्या भयाने माझ्या पोटात ठेवलेल्या आहेत. कधी? तेव्हा जेव्हा वेनराजा हा वाईट कार्य करायचा, तो राजधर्माचं पालन करत नव्हता, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे सुखरूप आहेत, माझ्या उदरात आहेत असं ती म्हणते. त्वम तू प्रजाहितदक्षः नृपः, तू तर प्रजेचे हित करणारा किंवा प्रजेचे हित करण्यात दक्ष असणारा असा राजा आहेस. प्रजेचे हित म्हणजे चांगलं होण्यासाठी दक्ष म्हणजे सज्ज असणारा असा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि, जर तू प्रयत्नपूर्वक शेती करशील, तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि, तरच मी प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज, म्हणून धनुष्य त्याग, धनुष्याचा त्याग कर. ठीक आहे, म्हणून तू धनुष्याचा त्याग कर आणि काय करायला लाग? खनित्राणी. खनित्राणी, खनित्राणी म्हणजेच काय? तर खणण्याची हत्यारे, जमीन खोदण्याची जी जी हत्यारे असतात ती सर्व खणण्याची हत्यारे. पुढे म्हणलेलं आहे हलान. हलान म्हणजेच काय? तर नांगर. नांगर. कुद्दालकान. कुद्दालकान म्हणजेच काय? तर कुदळ. आणि बहुवचनात असल्यामुळे कुदळी, अनेक कुदळी. पुढे म्हणलेलं आहे लवित्राणी आणि विळे. लवित्रम म्हणजे विळा, लवित्राणी म्हणजे अनेक वचनात असणारा अर्थ विळे असा होतो. म्हणजेच तू खणण्याची हत्यारं जी आहेत ती नांगर, कुदळे आणि विळे जे आहेत ते हस्ते गृहीत्वा, हातामध्ये घेऊन, हातामध्ये किंवा हातात घेऊन, प्रजाजनैः सह, प्रजाजनांबरोबर, प्रजेतील लोकांबरोबर, कृषी कार्यम कुरु, शेती कर. ठीक आहे, या प्रकारे याचा सरळ अर्थ तुम्हाला मी इथे सांगितलेला आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा तो ऐका, लिहून काढा भाषांतर एकदा. तसेच या दुसऱ्या आणि तिसऱ्या परिच्छेदात असणारे कठीण व्याकरणदृष्ट्या महत्त्वाचे असणारे असे शब्द लिहून दाखवते, ते पहा. पहा, पशुवज्जीवंती.
याचा विग्रह काय होईल? पशुवत अधिकम जीवंती. व्यंजन संधीचं उदाहरण दिसते या ठिकाणी. एक पुढचा शब्द आहे निकृष्टान्नम. विग्रह करायचा निकृष्टम अन्नम आणि समास आहे कर्मधारयः समासः. विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा सांगते की पहिल्या पाठापासून शेवटच्या पाठापर्यंत तुम्ही प्रत्येक पाठात येणारे समासाचे सामासिक शब्द, त्यांचा विग्रह आणि समासाचं नाव यांची एक वेगळ्या पानावरती यादी बनवा. कारण त्यातीलच प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत आणि त्यावेळी तुम्हाला अभ्यास अतिशय सोपा होईल. पुढे चिंताकुलः. विग्रह होतो चिंतया आकुलः. तृतीया तत्पुरुषः समासः. चिंतेमध्ये व्याकुळ असलेला असा अर्थ झाला. यतस्व हा एक शब्द परिच्छेदामध्ये आपण पाहिला. यामध्ये धातू आहे यत. प्रथम गण आत्मनेपद. हा जरा नवीन धातू आहे. प्रथम गण आत्मनेपद. लोट लकार मध्यम पुरुष एकवचन. लोट लकारानुसार चाललेला आहे आणि त्यामुळे अर्थ होतो प्रयत्न कर. चोरलुंठक भयात. आता याचा 2 प्रकारे विग्रह होतो आणि 2 प्रकारचे समास या ठिकाणी तयार होतात. पहिला चोराहा च लुंठकाहा च. समासाचं नाव इतरेतर द्वंद्वः समासः. आणि दुसरा प्रकार चोरलुंठकेभ्यः भयम. विग्रह समासाचं नाव आहे पंचमी तत्पुरुषः समासः. दोन्हीपैकी एक जरी तुम्ही परीक्षेत लिहिलं तरी उत्तर बरोबर असणार आहे. धनधान्य पुष्पफलानी. धनम च धान्यम च पुष्पम च फलम च इतरेतर द्वंद्वः समासः. इतर अर्थ वेगवेगळे असल्यामुळे इतरेतर द्वंद्व समास या ठिकाणी तयार झाला. पुढचा शब्द आहे निहितानी. नि उपसर्गपूर्वक धा धातू तृतीय गण उभयपद क्त प्रत्ययंतम भूतकालवाचक धातुसाधित विशेषणम आणि त्यामुळे अर्थ झाला ठेवली. पुढचा शब्द आहे प्रजाहित दक्षः. प्रजेचे हित करण्यात दक्ष असणारा. याचे सुद्धा 2 प्रकारे आपण विग्रह आणि 2 समास तयार होतात. एक म्हणजे चतुर्थी प्रजाभ्यः हितम आणि दुसरा सप्तमी होतो अर्थ प्रजाहिते दक्षः. प्रजेचे हित करण्यात दक्ष असणारा किंवा प्रजेला हितकारक असा दोन्ही अर्थ या ठिकाणी होतात. दोन्हीपैकी एक परीक्षेला आला तर लिहू शकता. खनित्राणी म्हणजे खणण्याची हत्यारे. हलान म्हणजेच नांगर. कुद्दालकान म्हणजे कुदळी. बहुवचनात या ठिकाणी कुदळी असं आपण म्हणूयात. एकवचनात कुद्दालकम तेव्हा कुदळ होईल. पुढचा आहे लवित्राणी. लवित्राणी म्हणजे विळे. ठीक आहे. असे हे अवघड शब्द लिहून काढा किंवा महत्त्वपूर्ण असणारे लिहून काढावेत. आता या ठिकाणी समानार्थी आणि विरुद्धार्थी काही 2 परिच्छेदात आलेले शब्द आहेत. महत्त्वाचे पहा. भूमिही याला खूप शब्द आहेत. त्यापैकी 2-3 शब्द इथे दिलेले आहेत. भूहू पृथ्वी, अवनी. धनुसाठी चापम किंवा शरासनम हे दोन्ही शब्द चालतात धनुसाठी समानार्थी. विरुद्धार्थी पहा. अशक्ताः याला विरुद्धार्थी शक्ताः. पुरतः पृष्ठतः. कृशाः स्थूलाः. कृश म्हणजे बारीक, स्थूल म्हणजे जाड. पुरतः म्हणजे पुढे, पृष्ठतः म्हणजे मागे. अशक्ताः म्हणजे अशक्त आणि शक्ताः म्हणजे सशक्त असा अर्थ होतो त्याचा. अजून काही 2 समास आहेत पहा. राजधर्मः याचा विग्रह होतो राजन्यः धर्मः. षष्ठी तत्पुरुषः समासः. हा विविध प्रकारेकांनी शेवटच्या परिच्छेदात आहे तेव्हा आपण पाहूयाच. ठीक आहे. अशा प्रकारे पहिल्या आणि दुसऱ्या परिच्छेदात महत्त्वाचे असणारे शब्द आपण लिहून काढावेत आणि सांगितलेला सरळ अर्थ वारंवार ऐका. किमान एकदा तो अर्थ लिहून काढावात. धन्यवाद.